नमस्कार. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर, मी डॉक्टर अमल कृष्णराव वालझारे. आज आपण पाहणार आहोत काचबिंदू म्हणजे ग्लाकोमा याविषयी माहिती. प्रथमतः आपण पाहूया काचबिंदू म्हणजे काय. काचबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यांचं दाब वाढणे व त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या मागील जी नस असते त्याला आपण ऑप्टिक नर्व म्हणतो, ती हळूहळू कमकुवत होत जाते व आपली दृष्टी ही मंद होत जाते. त्यास आपण काचबिंदू असे म्हणतो. आता आपण पाहूया काचबिंदूचे प्रकार. साधारणतः काचबिंदूचे आपण जर पाहिले तर प्रायमरी ओपन अँगल ग्लाकोमा, त्यानंतर सेकंडरी ग्लाकोमा व आपण जर बघितलं तर कंजनायटल म्हणजे जन्मजात ग्लाकोमा असे प्रकार त्याचे पडतात. प्रायमरी ओपन अँगल म्हणजे आपण जर पाहिलं तर आपली जी बुबुळ आहे, बुबुळ व आयरिस म्हणजे डोळ्यांचा जो पुढील भाग आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं द्रव तयार होत असतो व तो कुठेतरी द्रवाचं जे फ्लो जो आहे तो कुठेतरी थांबतो व त्याचं रूपांतर हे डोळ्याच्या मागील पडद्यांवर एक प्रकारचा दाब निर्माण करतो व त्यामुळे आपल्या मागील ज्या नसा असतात त्या हळूहळू सुकत चालतात व त्यामुळे आपली दृष्टी ही कमी होत जाते. यासोबतच जे सेकंडरी जर म्हटलं तर अचानक आपण जर काही आघात झाल्यामुळे होणारा आपण जर म्हटलं तर काचबिंदू, त्यासोबत काही स्टिरॉइड्सचा जास्तीत जास्त जर वापर केला गेला, स्टिरॉइड्स जे ड्रॉप आहेत तर त्याचा जास्त वापर केल्यामुळे उद्भवणारा काचबिंदू असे त्याचे प्रकार आहेत. काही मध्ये जन्मजात म्हणजे जन्मताच काचबिंदू हिची लक्षणे त्यामध्ये आपल्याला दिसत असतात. आता आपण यामध्ये पाहणार आहोत की याची नेमकी लक्षणं काय आहेत. तर लक्षणं जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा निर्माण होते अस्पष्ट दृष्टी, म्हणजे आपली जी दृष्टी नजर आहे ती हळूहळू कमी होत जाते. यासोबतच डोळ्यांच्या भोवती वेदना निर्माण होतात. तसेच आपण जर म्हटलं तर आपल्या जे हेडेक म्हणजे डोकेदुखी, अर्धा भाग जो असेल तो डोकेदुखी जास्त प्रमाणात वाढते. यासोबत जर आपण पुढचं जर म्हटलं याची महत्वाची कारणं काय आहेत, तर कारणं जर बघितले आपण तर सगळ्यात महत्वाचं कारण जर आहे तर आपला जो नेत्रद्रव जो आहे, जो आपण द्रव पदार्थ जो असतो ॲक्वास, तर तो कुठेतरी ब्लॉक होत जातो. त्याचं जे सर्क्युलेशन आहे नेत्राच्या मध्ये तर ते हळूहळू कमी प्रमाणात होत जातो, त्यामुळे दाब वाढतो. दुसरं जर कारण म्हटलं तर अनुवंशिकता, म्हणजे आपल्या फॅमिली हिस्ट्री, घरामध्ये कोणाला जर काचबिंदू असेल तर तो पुढच्या पिढीमध्ये होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. तिसरं जर म्हटलं तर आपण औषधांमुळे होणारा आपण जर म्हटलं तर ती त्यामध्ये आपण कारण आहे. यामध्ये आता तपासणी काय करायला पाहिजे. काचबिंदू मध्ये सगळ्यात महत्वाचं जर म्हटलं तर टोनोमेट्री, म्हणजे आपण डोळ्यांचं दाब तपासणीसाठी एक टोनोमेट्री म्हणून तपासणी आहे. त्यासोबत जर म्हटलं तर ओसीटी एक प्रकारची तपासणी की ज्यामध्ये ऑप्टिक नर्वची तपासणी केली जाते. तिसरी जी आहे ती पेरिमेट्री, म्हणजे डोळ्याचा जो मागील भाग जो आहे पूर्ण तर त्याची तपासणी केली जाते. ह्या 3 तपासण्या आपल्याला महत्वपूर्ण त्याच्यामध्ये आहेत. आता आपण जर पुढचं पाहूया की यामध्ये उपचार पद्धती काय आहेत. तर सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर डोळ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषधी उपचार, की जे ड्रॉप्स आहेत, काही काचबिंदूची ड्रॉप्स आहेत ती आपण योग्य वेळोवेळी ती ड्रॉप हे केली पाहिजे. त्यानंतर दुसरं जर बघितलं तर सर्जिकल, म्हणजे आपण काही त्यामध्ये ऑपरेशन्स आहेत की त्यामध्ये आपण आयरिडेक्टॉमी आपण जर म्हटलं तर ती एक आहे. त्यामध्ये ट्रॅबिक्युलेक्टॉमी म्हणजे आपण काचबिंदूशी रिलेटेड हे ऑपरेशन्स आपण आहेत, तर ती आपण यापुढे उपचार पद्धतीमध्ये ती केली जातात. यामध्ये आपण जर बघितलं तर आपण जोखीमेचे जे घटक आहेत तर आपण काय जोखीम यामध्ये घटक असतात, तर हे वंश परंपरागत म्हणजे फॅमिली हिस्ट्री ज्यांच्यामध्ये आहे ती आहे. त्यानंतर उच्च रक्तदाब, तर आपल्याला ब्लड प्रेशर असेल किंवा मधुमेह असेल तर याच्यामध्ये सुद्धा काचबिंदू होण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त असतं. त्यामध्ये काही शारीरिक इजा किंवा डोळ्यांना काही मार वगैरे लागला तर त्यामध्ये ती होण्याची गरज असते.
आता यामध्ये काचबिंदू रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर नियमित नेत्र तपासणी, आपण नेत्र तज्ञांकडे नियमित 40 नंतर साधारणतः आपण रेग्युलर चेकअप हा केला पाहिजे. या सोबतच जर बघितलं तर ज्या जखमा आपण म्हणतो, डोळ्यांवर होणाऱ्या ज्या जखमा असतात काही, तर त्या आपण टाळल्या गेल्या पाहिजे आणि निरोगी जीवनशैली आपण जगलं पाहिजे. जर बघितलं तर काचबिंदू जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लवकरात लवकर त्याचं निदान होणं गरजेचं आहे. जर निदान झालं नाही तर आपण त्याला थिफ ऑफ विजन म्हणजे न कळत आपली नजर ही कमी करत जातो. म्हणून काचबिंदूकडे दुर्लक्ष करता कामा नये. धन्यवाद.